सांगलीत भारतीय जनता पक्ष 78 जागांवर स्वबळावर लढणार असल्याची माहिती 2 दिवसात नाराज असलेल्यांची समजूत काढली जाईल अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर इनामदार यांनी दिली आहे। काही जागांबाबतीत जनसुराजमध्ये सुद्धा आमच्या चर्चा सुरू होत्या, परंतु उमेदवाराची संख्या मोठी, इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला निवड करताना नाराजीचा पण फार मोठा झटका या ठिकाणी बसला। परंतु आम्ही सर्वच ठिकाणी ताकदीचे उमेदवार या ठिकाणी दिले आणि नाराजांची सुद्धा या ठिकाणी 1-2 दिवसामध्ये चर्चा चालू आहेत। काही आजच्या आजच आम्ही भेटणार आहोत, काही लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय आपण। त्यामुळे मला नक्की खात्री आहे की आमचे सर्व कार्यकर्ते, सर्व इच्छुक उमेदवार 1-2 दिवसामध्ये प्रत्यक्ष कामामध्ये सहभागी होतील। वसई विरारमध्ये मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळते। धनंजय गावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात मैत्री झाली आहे। 2 राजकीय वैरी आता महापालिका निवडणुकीत एकत्र पाहायला मिळतात। धनंजय गावडे हे बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। आम्ही स्थानिक पातळीवरती जे मुद्दे आहेत त्याच्या काही मुद्द्यांवरती आम्ही एकत्र होऊन काम करायचं ठरवलंय। जी काही धनशक्ती आहेत आणि इथल्या ज्या काही आता नवीन शक्ती निर्माण झालेल्या आहेत त्यांच्या विरोधात कुठेतरी एक झालं पाहिजे। काही मतभेद बाजूला ठेवून त्यांचाही रस्ता वेगळा आहे, माझाही रस्ता वेगळा आहे, आम्ही दोघंही आपापल्या रस्त्याने चालत राहू। काही आमच्याकडून चुका झाल्या असतील, काही त्यांच्याकडून चुका झाल्या असतील, जेवढं मेकअप करून चालता येईल, वसई विरारला काही एखादी नवी दिशा देता आली तर ती द्यायची असा आमचा प्रयत्न आहे। राज्यात भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीत खातं उघडले। निकालाआधीच भारतीय जनता पक्षाचा पहिला उमेदवार विजयी झालाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना यश आले। भारतीय जनता पक्षाच्या रेखा राजन चौधरी या नगरसेविकेची बिनविरोध निवड झाली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रभाग क्रमांक 18 मध्ये त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने आपलं पहिलं खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 18 मधून रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आणि कुठलाही अतिरिक्त अर्ज न आल्याने रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे। भिवंडीत महायुती 52, काँग्रेस 64 जागा लढवणार असून भारतीय जनता पक्ष 32 जागा तर एकनाथ शिंदेची शिवसेना 20 जागा लढवणार आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे भिवंडीत 52 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे। तर यात ठाकरेंची शिवसेना 40 आणि मनसे 12 जागा लढवेल। नेमकी कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। सोलापुरात राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रमुखांनी राजीनामा दिलाय। निवडणूक प्रमुख सुधीर खरटमल यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून खरटमल राष्ट्रवादीत आले होते। मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर प्रीती पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे। भूमिपुत्रांना डावलून दुसऱ्यांना उमेदवारी देत असल्याचा खरं तर आरोप आता होतोय। प्रीती पाटील यांना प्रभाग क्रमांक 4-5 मधून आपला अपक्ष अर्ज भरलेला आहे। अपक्ष याच्यासाठी की मी भारतीय जनता पार्टीमधून एकदम निष्ठावान राहून काम केलेलं आहे, पण कोणी जर पर्सनल त्यांचे काहीतरी गजेस असतील ते त्यांनी काढले असतील तर त्याच्यासाठी मी असा विचार करते की इथे कुठेतरी माझा उदय आहे आणि मी अपक्ष लढणार आणि जे काही मला प्रूव्ह करायचं ते मी प्रूव्ह करणार। मी आता 4 नंबर आणि 5 नंबरमधून दोन्ही ठिकाणी भरलेलं आहे, कारण माझं काम दोन्ही वॉर्डमध्ये आहे। कारण सगळ्या कार्यकर्त्यांचं पण म्हणणं होतं की 5 मध्ये राहा मॅडम, 4 मध्ये राहा, तर मी दोन्ही इथून फॉर्म भरलेला आहे आता। तर बघूया आता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।